मित्रांनो 2025 साल संपायला आला, अवघे काही दिवस उरले आहेत। नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या नादात आपण काही महत्त्वाच्या सरकारी कामांची डेडलाईन विसरून जातो। पण सावधान, जर तुम्ही 31 डिसेंबर पूर्वी ही 3 महत्त्वाची कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला नवीन वर्षात मोठा आर्थिक दंड भरावा लागू शकतो किंवा सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागेल। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या 3 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, पहिलं महत्त्वाचं काम ते म्हणजे तुमच्या गाडीची HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट। जर तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर 1 एप्रिल 2021 पूर्वी घेतली असेल तर तुमच्या गाडीला नवीन नियमानुसार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे। आता एक का महत्त्वाचे आहे तर ही नंबर प्लेट नसेल तर वाहतूक पोलीस तुम्हाला 500 ते 1000 रुपयापर्यंत दंड करू शकतात। त्यानंतर याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे, तर 31 डिसेंबरच्या आत तुम्ही तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अर्थातच HSRP नंबर प्लेट बसून घ्या। मित्रांनो, आता हे कसे करावे तर तुम्ही तुमच्या जवळच्या अधिकृत डीलरकडे जाऊन किंवा बुक माय HSRP सारख्या अधिकृत पोर्टलचा वापर करून तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकतात। हे रजिस्ट्रेशन तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधून करू शकतात। यासाठी एक व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय। तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या गाडीची हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करून घ्या। मित्रांनो, त्यानंतर दुसरं काम आहे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे, ते म्हणजे तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचं पॅन कार्ड लिंक करणं। मित्रांनो, सरकारने अनेकदा मुदतवाढ देऊनही अजूनही अनेक लोकांचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक नाही। परिणाम काय होतोय तर 31 डिसेंबर पर्यंत तुमचे पॅन आधार कार्ड सोबत लिंक केले नाही तर तुमचं पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह म्हणजेच निकामी होऊ शकतं। यामुळे बँक खाते उघडणे, 10,000 पेक्षा जास्त व्यवहार करणे किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अशक्य होणार आहे। यासाठी सध्या 1000 रुपये दंड भरून तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करू शकत आहेत, परंतु 31 डिसेंबर नंतर हा दंड वाढू शकतो किंवा पॅन कार्ड कायमचे रद्द होऊ शकते। त्यामुळे त्वरित इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करू शकतात। याचाही एक व्हिडिओ मी बनवलेला आहे की घरी बसून तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड सोबत कसं लिंक करू शकतात। त्या व्हिडिओची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। मित्रांनो, आता तिसरं अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे लाडकी बहीण योजनेची eKYC। बऱ्याच लाडक्या बहिणींनी अजूनही आपली eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, तर जेवढेही पात्र लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना eKYC करणं अनिवार्य आहे। तर हे का गरजेचं आहे, जर तुमची KYC पूर्ण असेल तर तुमचे पुढील हप्ते थांबवले जाऊ शकत नाही। सरकारला लाभार्थ्याची पडताळणी करायची असल्याने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते। आता लाडकी बहीण योजनेची eKYC अत्यंत सोपी आहे। लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन तुम्ही ही KYC करू शकतात। तुम्हाला जमत नसेल तर जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली eKYC करून घ्या। घरी बसून eKYC करायची असेल तर आपला व्हिडिओ पाहून तुम्ही आपली eKYC करू शकता। यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर देण्यात आलेली। यापूर्वी 30 नोव्हेंबर ही लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत होती eKYC करण्यासाठी, परंतु 1 महिन्याची मुदत वाढ देऊन लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलासा दिला होता। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी आपली अजूनही eKYC केली नसेल तर आजच तुम्ही आपली eKYC करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा जो 1500 रुपयाचा लाभ आहे तर त्याच्यापासून वंचित राहू नका। मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।